हॅलो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज सकाळी ना मी देव क्लिनिंग करायला घेतलेले होते। तर छान असे देव क्लिनिंग करायचे होते मला, कारण की 15-1 दिवस झाले देवच घासलेले नव्हते। तर म्हटलं चला आज ना देवघर स्वच्छ करून घेऊ। तर रूम वगैरे सगळे स्वच्छ झालेच होते, फक्त देवघर स्वच्छ करायचं राहिलेलं होतं। तर मी आता देव बघा कसे निघताय, तर पूर्ण काळे माझ्या पोटांना दिसतच असेल तुम्हाला लागलेलं। तर तो देवांचा पूर्ण मैला असतो ना तो निघतो। तर देवांना आहे ना चांदीचे देव असतात आपले, तर त्यांना आहे ना कोलगेट घ्यायचं आणि कोलगेट लावून 2 बोटांनी छान असं घसून घ्यायचं। नंतर म्हणजे त्या भेगी किंवा काही असतं त्यांच्यामध्ये अडकलेले ते काळे डाग असतात ना, तर ते ब्रशने घासायचे। तर आमचा देवांचा ब्रश पण वेगळा आहे, नवीन ब्रश घेतलेला आहे आम्ही देवांसाठी। तर आमचा ब्रश यूज करत नाही, देवांचा ब्रश आम्ही वेगळा ठेवतो। आणि स्वच्छ आहे ना अशा हातावर चोळून घ्यायचे देव। त्यानंतर थोडंसं साबण किंवा निरमा पावडर असं काही असलं तर ते लावून घ्यायचं, म्हणजे त्याने ना कोलगेटचे डाग वगैरे निघून जातात। तर तुम्हाला 2 देवांमधला फरक दिसतच असेल की किती पांढरे शुभ्र निघाले। तर चांदी ना ती कोलगेट व्हाईटच कोलगेट लागते, तर व्हाईट कोलगेटनीच चांदी छान अशी निघते। तर सगळे देव चांदीचे मी असे कोलगेटनीच घासून घेते, तर मस्त चमकतात देव। आणि देव धुण्यासाठी ना खाली बेसिंगमध्ये पात्र ठेवलेलं होतं मी, आणि तुम्ही बघू शकता सगळे माझे इकडे देवाचे भांडे, कारण की दीपपूजा होती ना, तर सगळे दिवे वगैरे सगळं घासून झालेलं होतं। आणि नंतर मी आता आहे ना दिवे वगैरे मांडण्यासाठी घेतलेले होते। 5 कणकीचे दिवे बनवलेले होते, आणि आपल्या घरात जेवढे काही दिवे असतात ना ते दीपपूजनच्या दिवशी आपल्याला मांडावे लागतात। तर सगळे दिवे घेतलेले होते इकडं मी, आणि आता छान असं आहे ना खाली तांदळाची रास मांडून त्यावर ते दिवे मांडावा लागतात। तर मी चौरंग घेतलेला होता, त्यावर लाल कपडा ठेवलेला होता, आणि आता दिवे पण ठेवत होते तिथं। तर एक एक करून मी सगळे दिवे ठेवले, आणि आता आहे ना कणकीचे दिवे आहे ना ते पुढे घेणार होती ठेवण्यासाठी। तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा कल्ला ऐकू येत असेल, तर माहेरी आले त्याच्यामुळं भावाच्या मुली माझे मुलं सगळेच असतात। तर शांत मुलांना कितीही म्हटलं तरी शांत काही बसू शकत नाही, त्यामुळे व्हॉइसवर करताना थोडासा कल्ला ऐकू येतोय तुम्हाला। आणि इकडे ना आता मी मस्त अशी पानं लावून घेतलेली होती। तर इकडे आता आहे ना पितळाचं छान असं ताट घेतलं आहे, आणि त्यावर मी कणकेचे दिवे ठेवणार आहे। तर कणकेच्या दिव्यांना ना आपल्याला जे टोक असतं ते काढायचं नाही कधी। तर कणकेचे दिवे ना असे पूर्ण गोलच करायचे, कारण की टोक आहे ना फक्त याच्या यमाचा दिवा असतो ना त्यालाच चालतो असं म्हणतात। तर मलाही आईने सांगितलेलं आहे आपल्या दिव्यांना आहे ना साधेच दिवे करायचे देवाला लागत असले की। तर सगळे असे छान मी इथे आमच्याकडे जेवढे पण दिवे होते तेवढे लावून घेतलेले होते, आणि छान असे मांडून ठेवलेले होते। तर आता इकडे फुलं वगैरे छान अशी त्यांची सजावट करून घेत होती। तर दिव्यांसाठी ना आमच्याकडे आघाडा आणि हरळ ते पुजतात। तर आघाडा आणण्यासाठी ना आई गेलेल्या होत्या, आईंनी मला आघाडा आणि हरळ आणून दिलेली होती, आणि ती निवडून पण दिलेली होती। तर आम्ही दोघीही मार्केटमध्ये गेलो होतो। तर आघाडा आणि म्हणजे आघाडा आणि हरळ ही काही मार्केटमध्ये भेटत नाही, तर ती ना आम्ही इथंच जवळपास आमच्या तिथे शेती आहे ना त्या शेतातून आणलेली होती। तर छान अशी भेटली होती, ताजी टवटवीत होती। तर मस्तपैकी आईंनी मला ती नेसून स्वच्छ करून दिलेली होती, कारण की थोडीशी घाण वगैरे असतेच त्याच्यामध्ये, तर ते व्यवस्थित नेसावं पण लागते। तर माझा निम्मा स्वयंपाक पण झालेला होता, फक्त पुरणपोळी लाटायच्या बाकी होत्या। आणि सुवर्णाताई आज आहे ना त्यांना जेवण करण्यासाठी सांगितलेलं होतं, त्या पण येणार होत्या। तर छान असे आता मी दिवे इकडे लावून दिलेले होते, आणि आता रांगोळी पण काढत होते। तर आज आहे ना एवढं सगळं आवरायला थोडा उशीरच झालेला होता। तर रांगोळी पण आज मी साधी सोपीच काढलेली होती। तर छान असे टिपके ठेवून त्यांना हाताने थोडासा आकार देऊन त्यामध्ये कलर भरलेले होते, पण छान वाटत होती। म्हणजे सोप्या पद्धतीत नाही का, कोणाला जर येत नसेल ना तर कोणी असं इझी प्रकारे काढू शकतं। तर मला रांगोळीचे खूप प्रकार येतात, पण एवढा वेळ नव्हता काढण्यासाठी, म्हटलं जाऊ द्या आज साधे आणि सिंपलच काढू। पण नंतर खूप सुंदर दिसायला लागली तीच।
तर छान वाटत होती, मलाही आवडली आज रांगोळी, कारण की मी स्वतःच एवढी सिंपल रांगोळी कधी काढत नाही, पण मग छान वाटली मला पण आज रांगोळी. आणि इकडे ना आता हळदीचं लेपन वगैरे पण करून घ्यायचं होतं मला उंबऱ्याला, तर गुरुवार होता ना, मग म्हटलं चला आज हळदीचं लेपन पण करू. तर छान असं हळदीचं लेपन पण करून घेतलेलं होतं मी इकडे उंबऱ्याला. आणि मला आहे ना हिरव्या बांगड्या घालायला खूप आवडतं हातामध्ये, पण हिरव्या बांगड्या आहे ना मला आहे ना टिकत नाही, त्यामुळे कसे कपडे धुताना वगैरे त्या लगेच फुटून जातात काही पण काम करताना. मग त्यामुळे ना मला त्या हिरव्या बांगड्या आहे ना घालायला आवडतात, पण टिकत नाही, त्यामुळे मग मी घालत नाही. पण आज घातल्या होत्या. तर इकडे ना मी दरवाजाला पण हळदीचं लेपन करून घेत होती. तर छान असं हळदीचं लेपन करून घेतलं दरवाजाला, आणि त्याच्यावर शुभ आणि लाभ असं नाव टाकणार होती मी कुंकवाने. तर छान असं तुम्ही बघू शकता हळदीचं लेपन केलेलं होतं मी दरवाजाला. इकडे ना मी कुंकवाचं पाणी करून सगळा उंबरा पुजून घेतलेला होता. तर छान असं ना अक्षदा वगैरे पण टाकलेल्या होत्या, पण ते नेमकी काही व्हिडिओमध्ये आलं नाही, कारण की अक्षदा मी नंतर टाकल्या होत्या ना, त्याचा व्हिडिओ घ्यायची विसरले मी. आणि त्यानंतर आहे ना मी इकडे पण शुभ लाभ असं नाव काढून घेतलं दरवाजावर. तर कुंकवाने छान असं नाव काढलं होतं शुभ लाभ. तर आमच्या दरवाजांवर कायम शुभ लाभ नाव आहेच, पण मी पण काढलं होतं कुंकवाने. तर हळदीचं लेपन केलं आणि त्यावर कुंकवाने नाव काढलं की दरवाजाला काहीतरी वेगळी शोभा येते. तर छान वाटत होतं आणि घरात येताना एकदम प्रसन्न पण वाटतं. तर आज आहे ना गुरुपुष्य अमृत आणि गुरुवार सगळंच होतं. मग एक सुवासिनी जेव घालायची होती ना, कारण की आखाड महिन्यात आहे ना घातलीच नाही, मग म्हटलं चला आज घालू. तर पूर्णाचा स्वयंपाक केलाय मस्त. आईंनी ना सार भात केलाय. आता मी इकडे मस्त गरम गरम पोळ्या करते आणि दिवे वगैरे सर्व मांडून वगैरे पूजा सगळी तयार करून ठेवली आहे. फक्त दिवे लागण्याच्या टायमिंगला दिवे लावायचे. आणि ना सुवासिन म्हणून आज सुवर्णाताईंना जेवायला सांगितलेलं आहे, तर ते आणि भाऊ दोघे पण येणार आहे. तर आज दिवस आहे ना आज आहे ना माझी सोन्याची मुरणी हरवली आहे, त्याच्यामुळे आज दिवस थोडासा बोरच गेलाय. पण सोनं हरवलंय आज माझं. मी भरपूर शोधली, ती घरामध्येच हरवली रात्री झोपेमध्ये, पण काही सापडली नाही मला. पण आता बघू आता भेटते का कधी. मी सर्व म्हणजे वर चढून सगळे आवरला भेटून ती झोपेमध्येच पडली, पण कळलंच नाही मला कधी पडली ते. आज आहे ना देवघर पण मस्त स्वच्छ करून घेतलं होतं. सगळे देव वगैरे सकाळीच आवरून घेतलं होतं. तर इकडे ना मी आज पटपट पुरणाच्या पोळ्या करून घेत होते. तर आज थोडी अपसेटच होते दिवसभर, कारण की माझी मुरणी हरवली होती. तर मुरणी ना 1900 ते 2000ची होती, सोन्याची होती, पूर्ण सोन्याचा दांडा होता, सोन्याची मुरणी होती, पण ती काही सापडली नाही. तर अशी काही मी पूजा मांडलेली होती इकडे छान अशी. तर 6 ते 7च्या दरम्यान मी सगळे दिवे लावून दिलेले होते. मस्त आघाड्याची पाने, हरळ सगळे दिवे प्रज्वलित करून दिलेले होते. दिवे लावल्यानंतर आहे ना घरामध्ये एकदम प्रसन्न वाटायला लागलं आणि खूप सुंदर वाटायला लागलं. आणि आज आमचं देवघर नुसतं चमकतच होतं, तर खूप छान असं वाटत होतं देव घासल्यानंतर. आलंय आवरायला काढलं होतं काय आज? थोडासा आवरला. आता तुमचं किती पण आवरलं तर दुधाळ होणारच आहे. पण मग आवरावं तर लागतच ना. आवरला आज देवपूजा केली, रोजच आवरावं लागतं. आता ताट करते मी मस्त. तर मी इकडे मस्त ताईंची हळद कुंकू लावून पूजा करून घेतली. त्यानंतर आरुषलाही जेवायला बसवलेलं होतं. मुलगा लागतो तर कुमारिका अंशूला म्हणून पण बसवलं होतं. तर मस्त ताई पण ओटी वगैरे भरली आणि त्याही जेवायला बसल्या. पूजाचे मिस्टर पण आलेले होते, पण त्यांनी काही जेवण केलं नाही, कारण की त्यांना पुरणपोळी आवडत नाही. त्यामुळे ताई यांना भजे तळत आहे मस्त गरम गरम इकडे.
ताईन ते निघाले. हो आओ गुड नाईट बोला. गुड नाईट सगळ्यांना. गप्पा मारता मारता खूप टाइम झाला आम्हाला. हा 10 वाजले. 10 वाजले. आता जातो घरी. निघा आपल्या आपल्या घरी. मी कुठं मुक्कामी राहते माहेरी. एक दिवस सुद्धा राहू देते नाही तुम्ही. दिवाळी आता घर नाही. आता तुमचं घर होतो इकडे या. लय अडचण झाली आहे घरात. अडचण झाली. रक्षाबंधन येऊ नाही तर दिवाळी येऊ. संध्याकाळी रात्री घरीच जावं लागतं. चला बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.